गोपीचंद पडळकर व वैभव पाटील यांनी एकत्र येऊन केले मोठे काम। खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून वैभव पाटील यांनी मांडला ठराव। वैभव पाटील यांच्या ठरावास गोपीचंद पडळकर यांनी दिला पाठिंबा। शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अधिसभा नुकतीच पार पडली। या अधिसभेमध्ये सांगली जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी वरील उपकेंद्राचा ठराव मांडला। या ठरावाला सूचक म्हणून शिवाजी विद्यापीठ अधिसभेचे राज्यपाल नियुक्त सदस्य व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला व बरीच वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न अधिसभेमध्ये सुटला। या ठरावाला प्राध्यापक संघटना, विद्यापीठ विकास आघाडी तसेच विकास मंच या सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला। या ठरावावर अतिशय अभ्यासपूर्ण मत ॲडव्होकेट वैभवदादा पाटील तसेच आमदार गोपीचंद पडळकर, सिनेट सदस्य तसेच सांगली सुटा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर निवास वरेकर, संजय परमाणे, श्री गायकवाड यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली। यानंतर हा ठराव विद्यापीठ प्रशासनाकडून शासनाकडे जाईल आणि मंजुरी मिळेल। तुर्तास पहिला टप्पा पूर्ण झाला। या उपकेंद्रामुळे खानापूर तालुक्याला नक्कीच न्याय मिळेल। या उपकेंद्रामुळे खानापूरसह आटपाडी, जत, कवठे महांकाळ, तासगाव, पलूस व कडेगाव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे। याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे। केंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर या ठिकाणी व्हावे व या केंद्रामुळे खानापूरसह आटपाडी, जत, कवठे महांकाळ, तासगाव, पलूस व कडेगाव या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची सोय होणार आहे। ही शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन लक्षित करेल। सूचकांनी अनुमोदन केला, सगळ्यांचं घेऊया, अनुमोदन सगळ्यांचं घेऊया। अध्यक्ष महोदय, आपल्याकडं विनंती आहे, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तर छोट्या छोट्या घटकांना न्याय मिळतो। अशा पद्धतीनं संस्थेचं विकेंद्रीकरण झाल्यानंतर ज्या ठिकाणी लोकांना गरज आहे अशा ठिकाणच्या लोकांना निश्चितपणे न्याय मिळतो। खानापूरची जागा अशी आहे, जर कवठे महांकाळ, तासगाव, पलूस, गडेगाव आणि आटपाडी आणि खानापूर प्रॉपर आहे, त्यांना एक सेंटरला जागा आहे आणि जी जागा आपल्याला सुचवलेली आहे ती जागा नॅशनल हायवेला टच आहे आणि सेंटरला जागा असल्यामुळं आपण सांगली, मिरज, कोल्हापूरला येऊ शकतो। शिराळा, वावा हे नॅशनल हायवेला कोल्हापूरला त्यांचं येणं जाणं नेहमी होतं। तर हे खानापूरचं ठिकाण हे मध्यभागी आहे आणि तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत। जी जागा आपल्याला सुचवलेली आहे तिथं एकदम टेबल प्लॉट आहे, तिथं नव्यानं काय करायची आवश्यकता नाही। आता टेबलचं पाणी तिथं आल्यामुळे दादाने आपण सांगितलं त्या पद्धतीनं कुठलीच अडचण तिथं राहत नाही आणि लोकांची तीव्र भावना आहे किंवा बरेच दिवस झाले का नाही राहत आहे। मी स्वतः माननीय राज्यपाल महोदयांना भेटलो, मी स्वतः माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री महोदयांना भेटलेलो आहे। तर आमची तुम्हाला नम्रतेची विनंती आहे की या बाबतीमध्ये आपण योग्य विचार करा।